अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या गावातील नवनिर्वाचित तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तसेच नवीन निवड झालेले पोलीस पाटील, पोलीस खात्यामध्ये व इतर खात्यात भरती झालेले पोलिसांचा सत्कार समारंभ आज अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज विधानसभेचे अध्यक्ष बालासाहेब शेप तसेच शेख अयूब धर्मापुरीकर, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गरड, तालुकाध्यक्ष लाडकी बहीण योजना लक्ष्मण कर्नर, उपसभापती मार्केट कमिटी, माजी पंचायत समिती सदस्य दशरथ डुमणे, सतीश गडदे, ॲडव्होकेट दिलीप चामनर, ॲडव्होकेट बिभीषण चामनर, उपसरपंच येल्डा, बाबुराव सोनर, माजी सरपंच येल्डा, देवदास देवकते, माजी सरपंच कुरणवाडी, अभिजित गडदे, माजी उपसरपंच चिचखंडी, अशोक राजमाने, माजी सरपंच पठाण मांडवा, बाबुराव शंकर खोडवे, विजय गोविंद खोडवे, प्रल्हाद नामदेव सातपुते, रणखांब रावसाहेब गडदे, कृष्णा खोडवे, सुभाष चामनर, उत्तम चामनर, सुनील खोडवे, बापूराव खोडवे, चंदूकाका खोडवे, शिवाजी चामनर, कृष्णा सोनर, बुद्धाजी चामनर, सतीश चामनर, सुंदर चामनर, काशीनाथ देवकते, अमर कर्नर, दिलीप सातपुते, बैराम सातपुते, ब्रह्मदेव सातपुते, सुशांत सातपुते, रामकाका खोडवे, तानाजी चामनर, बाबा गडदे, खुशाल सुरवसे, संतोष हनवते, अश्रुबा बिरगड, हौसाराम गडदे, अशोक गडदे, दाजी पाटील, बबन पारेकर, राजू जोगदंड, विनायक कर्नर, ओम देवकते, नाना चामनर, वागा चामनर आदी पालक यावेळी उपस्थित होते। एक मिनिट थांबा। निमित्त उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे सहकारी अयूबभाई शेख, लाडली बहीण योजनेचे तालुक्याचे अध्यक्ष अजितभाई गरड, या पंचकृषीतील अंबाजोगाई तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मणजी कर्नर, नाव तर सर्वाचेच घेता येतील, सरपंच, उपसरपंच, पंचकृषीतून आलेले सर्व ग्रामस्थ, आज आपण या नवीन पोलीसपदी जे निवड झालेली आहे त्या निवड झालेल्या सर्व उमेदवाराचं ज्यांना सर्व्हिस लागली त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहेत। आज आपण आपल्या पंचकृषीतील जिल्हा परिषद गटातील जे पोलीसपदी निवड झाली त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत। या मुलापेक्षा या मुलाच्या पालकांनी फार कष्ट घेतलेलं आहे, त्या पालकाचं सुद्धा आपण स्वागत केलेलं आहे, कारण याच्यातले बरेचसे पालक ऊसतोड मजूर आणि कष्ट करून शेतीतून त्यांचं पोटमार करून त्या मुलाला शिकवून त्यांना पोलीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आनंद वेगळा आहे आणि त्या आनंदाला आपण कुठंतरी जिल्हा परिषदच्या गटाच्या वतीनं त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही जोगाईवाडी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यास त्यांना सर्व्हिसमध्ये शुभेच्छा देतो आणि आमच्या परीनं त्यांना काही अडचण आली तर आम्ही त्यांच्यासाठी अर्ध्या रात्रचं उभा आहेत असं शब्द देतो। व आता दुसरे पोलीस पाटील म्हणून साकूरचे हुसेन शेख आहेत, त्यांचं पण आम्ही पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो। मगरवाडीचे आमचे मित्र श्रीकांतजी खुणे, तो अतिशय हुशार आणि त्या गावाला लाभलेला चांगला पोलीस पाटील आहे, त्याचं पण स्वागत करतो। आणि खरेदी विक्री संघाचे बिनविरोध आलेले संचालक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे तालुका अध्यक्ष सुधीरजी चाटे यांचं पण स्वागत करतो। व इथं सर्वजण आलात, आपण त्यांचा मान सन्मान वाढला, त्यांनासुद्धा हुरूप येतो की आपलं पण कोणी स्वागत करतं आहे, म्हणून सर्वांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो व दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली जी भरती पोलीसमध्ये झाली याचं खूप खूप अभिनंदन। आज आपल्याला अंबाजोगाई तालुक्याच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन व आपल्या पुढील कामाला वाटचालीला खूप खूप शुभेच्छा।
खरोखर आयुष्यामध्ये हा माझ्या डोळ्यानं पाहिलेला एखाद्या कार्यकर्त्यानं जी मुलं खूप कष्टातून, कारण का हे अभ्यास कमी, याला एवढं शारीरिक कष्ट घ्यावं लागतं आहे. ह्या शारीरिक कष्टातून हे यश मिळवणं एवढं सोपं नाही आहे. आपण ग्रामीण भागातले माणसं आहेत. ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी 3 आणि 4 वाजल्यापासून कष्ट करीत असतात, ज्यावेळेस ते व्यायामाला जाते, ते ज्यावेळेस सराव करतात, त्यावेळेस सराव करताना त्यांना व्यायाम झाल्याच्या नंतर जे खाद्य लागत आहे आपल्याच्यानं आपल्या पालकाला त्यांना ते खाद्यसुद्धा देणं होत नाही. पश्चिम महाराष्ट्रात असेल, मुंबईकडं असेल, पुण्याकडं असेल, तिकडले जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या घरचे लेकरं आहेत. त्या चांगल्या घरच्या लेकरांना त्यांना खाद्य चांगलं आहे, पहिल्यापासून प्रॅक्टिस असते, त्यांना क्लास लावलेले असते, त्यांना प्रशिक्षक असतात. हे आपले विद्यार्थी एका वेगळ्या वळणावर तयार झालेले विद्यार्थी आहेत. जो आपल्या ह्या डोंगरपट्ट्यातला ग्रामीण भागातला जो पोलीस झाला आहे, तो पोलीस सकाळी व्यायाम करत असताना, रनिंग करत असताना, पळत असताना, तो बैठका काढत असताना प्रत्येक त्याच्या रनिंगला, प्रत्येक पावलाला आठवत आहे. आपण इथं पळालं तर ठीक आहे, नाही तर आपला बाप तिकडं सकाळ 3 वाजल्यापासून धारा काढायला आहे. आपण पळालं तर पळाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज आपल्या बापाच्या पायात चप्पल नाही, बूट नाही, तसल्या काट्याने कुपाट्याने त्याला डोंगर चढावं लागते. 6-6 महिने, एकदा पावसाळा संपला की 6-6 महिने लोकांच्या गावाला म्हशी घेऊन दूध काढावं लागते, तिथून धारा काढून 4-4 घागरी शहरामध्ये पोहोचिते करावं लागते. हे आयुष्याचं काबाड कष्ट त्याच्या डोळ्यासमोर दिसतंय, म्हणून हे झालेले खरे विद्यार्थी. कारण का त्या कष्ट ते कष्ट त्यांच्या पाठीमागं बघून, नाहीतरी आपल्याला ह्याच्याशिवाय पर्याय नाही. ह्या जिद्दीतून हे झालेले विद्यार्थी आहेत. खरोखर यांचं खूप खूप अभिनंदन आहे. हे कुणीही याच्यात चांगल्या घरचं नाही, कुणीही मोठ्या घरचं नाही, आणि ती त्यांच्या जिद्दीनं, त्यांच्या आईवडिलाच्या कष्टाची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून कष्ट केलेले हे खरे विद्यार्थ्यांमध्ये खास करून अंबेजोगाई तालुक्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आपण ड्युटी करत असताना आपल्याला आम्ही काय तुमचं मार्गदर्शक नाही, पण वडीलधारा सल्ला आहे. आपण जिथं पोलीस कर्तव्यदक्ष ह्या ड्युटीवर जात असताना कधी एक डोळ्यात आपल्या मनाला 2 मन आहेत. एक मन खोटं असतंय, म्हणजे खोटं म्हणजे चंचल असतंय, प्रत्येक ठिकाणी गडबड करतंय, आणि दुसरं मन प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतंय हे दमनं बाबा, हे चांगलं नाही. आपण गाडी चालवत असताना सुद्धा, आपण गाडी पळवताना एक मन एकदा आपल्याला क्लिक करतंय, फास्ट गाडी चालविलेली चांगली नाही. दुसरं मन काय म्हणतंय, काय होईल ती किती पळवित आहे. त्याच्यामुळं आपण आयुष्यभर ड्युटी करत असताना खऱ्या मनानं चला. आपण सामान्य माणसातले कुटुंब आहेत, आणि ज्यावेळेस आपण ड्युटी बजावतात त्यावेळेस सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल हीच तुमची खरी कर्तव्याची ड्युटी असेल. आपण सामान्य कुटुंबातून चाललोत, गावखेड्यातून चाललोत, गावखेड्यामध्ये काय बेजारी आहे, काय परेशानी आहे, काय प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं, हे लक्षात ठेवून आपण आपल्या योग्य ड्युटी निभवावी आणि गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करावं. हीच खरी तुमची ह्या जीवनाची प्रेरणा असेल. एवढं बोलून आपलं भाषण आपण माझे 2 शब्द त्यांच्या पालकांचा स्नेह सत्कार ठेवला, त्याबद्दल या पंचक्रोशीच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. निश्चितच या गावगाड्यातले हे तरुण, आता दादा आपण पाहतोच रोज सकाळी, यांचं कष्ट, यांची ताकद, यांची जिद्द, अतिशय खडतर परिस्थितीतून, संघर्षातून, आणि आमचा भाग हा कायम 12 महिने कोरडवाहू असलेला भाग, परंतु आपल्या जमिनीची नातं असलेला, आणि आपली जमीन ही कोरडवाहू असली तरी आपली जिद्द ही कायम ओलाव्याची आहे. आणि या जिद्दीच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राच्या पोलीसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मांदियाळी देण्याचं काम या पंचक्रोशीनं केलेलं आहे. निश्चितच आम्हाला ही अभिमानास्पद गोष्ट आहे, आणि भविष्याच्या काळामध्ये या युवा सहकार्याकडून उज्ज्वल महाराष्ट्र घडावा, चांगला महाराष्ट्र घडावा, एवढीच या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा करतो, आणि पुढील कार्यात त्यांना शुभेच्छा देतो. आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचंही बालासाहेबजी शेप यांच्या वतीनं आभार मानतो, आणि हा कार्यक्रम ठिकाणी संपला असं जाहीर करतो.